सकाळ सकाळी आमचे स्वागत केले मुसळधार पावसाने चिंचवड रेल्वे स्टेशनला। तेथून आम्ही प्रवास करत पोहोचलो लोणावळ्यात आणि तेथेही मुसळधार बरसतच होता। मग येथून आम्ही रेल्वे प्रवास करत पोहोचलो थेट कल्याण जंक्शनला आणि मग प्रवास सुरू केला एसटीचा माळशेज घाट मार्गे आळेफाटा। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मी आपलं स्वागत करतोय कल्याणमधून। हे पाहताय सध्या कल्याण रेल्वे स्टेशन या साईडला आहे। इकडं मेट्रोचं काम चालू आहे बहुतेक आणि हे आपलं एस टी स्टँड होतं जुनं, पण आता इथे ना काम चालू असल्यामुळे मी आता दादांना विचारलं तर एस टी स्टँड या मागच्या साईडला त्यांनी मूव्ह केले टेम्पररी बेसिसवर। तर बघूयात आता तिकडे जाऊयात। आणि आजचा आपला प्रवास थंबनेल टायटलून आपल्याला समजलंच असेल, आज आपण प्रवास करतोय माळशेज घाटामध्ये। आणि इकडे बघा, व्हिडिओ बनवायला लागले की सगळे टाकामाका बघायला लागतात। पाऊस जबरदस्त कोसळतोय। खरं तर आज आम्ही लोकलनी प्लस आपल्या ट्रेननी म्हणजे दोन्ही मिक्स करत आम्ही इथपर्यंत पोहोचलोय। एक्सप्रेस ट्रेन आणि लोकल ट्रेन करत इथपर्यंत आलोय। आता वाजले सकाळचे 11। पाऊस आहे ना इकडे बघा। तर चला आता जाऊयात आतमध्ये त्या साईडला आणि आपण आपल्याला एस टी कधी भेटते बघायला लागेल। आणि आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा। आणि इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता। इन्स्टा आय डी आहे पुणेरी.हमसफर। समोर आपण पाहताय महालक्ष्मी हॉटेल। आता त्याच्याबरोबर सरळ आपण इकडे या साईडला चालत गेलो ना की इथं आपल्याला बोर्ड दिसतोय। बोर्ड आपण वाचला ना समोर आपल्याला दिसेल की पुण्याकडे किंवा नाशिककडे जाणाऱ्या गाड्या किंवा आळेफाटा नगर मार्गे जाणाऱ्या गाड्या इकडे समोर जातात या साईडला। आता पाऊस आहे ना एवढा जोरात येतोय ना त्यामुळे जरा वेळ थांबले, पण चला आता असं वाटतं की जावं निघावं पटकन। एस टी बस शोधण्यासाठी आपला स्ट्रगल चालू आहे। समोर आपल्याला विठ्ठलवाडी आगाराची एस टी दिसते। आता फायनली या साईडला चालत आलो या साईडने आणि समोर आपल्याला बघता इकडे बोईसर पाटोदा गाडी लागलेली आहे नगर मार्गे। ही पण आळेफाट्याला जाते, पण याच्यात काय जागा नाहीये। पाणी बघा कसं साचलं इथे। तर टेम्पररी बेसिसवरचं आपण एस टी स्टँड पाहू शकता। इकडे या साईडला कोकणात जाणाऱ्या गाड्या फलाट नंबर 9 आपण पाहू शकता। त्याच्यानंतर 8 नंबरला पुणे साईडला जाणाऱ्या गाड्या, 7 नंबरला पण पुणे साईडला जाणाऱ्या गाड्या। आणि इकडे या साईडला नाशिक मार्गे आळेफाटा पाथर्डी इकडं या संबंध हा परिसर आपण पाहू शकता। हा टेम्पररी बेसिसवर त्यांनी तयार केलेला परिसर आहे। तर पाऊस पुन्हा एकदा जोरात आलाय, तर चला परत एकदा आतमध्ये। दादा लगेच जाणार का टाइम लागेल गाडीला? तर ही साईडची एस टी बघताय ना, ही चालली भिवंडीला अहिल्यानगर म्हणजेच नगरहून आलेली गाडी। आणि आपल्याला जी गाडी मी दाखवली ही गाडी पण आता आपण चाललोय नगरच्या दिशेने। आज आपला प्रवास असणार आहे आळेफाट्यापर्यंत, कारण की आपल्या प्रवासाचं मुख्य आकर्षण असणार आहे माळशेज घाट। पावसातलं माळशेज घाटाचं जे दृश्य असणार आहे ना त्याची तुलना मला तर कुठल्याच घाटाशी करूशी वाटत नाही, कारण की मी इथून भरपूर वेळा प्रवास केला, 1-2 वेळा आपल्याला दाखवलं सुद्धा। आणि बहुतेक 2 वेळा जो प्रवास केला तो उन्हाळ्यातला आहे आणि ह्यावेळेस स्पेशली पावसाळ्याचा प्रवास असणार आहे। तर एक कानामध्ये हेडफोन घाला आणि प्रवासाचा जो अनुभव आहे तो आमच्यासोबत एन्जॉय करायला आता तयार राहा। पुढचे जे 2 ते 3 तास असणार ना एक नंबर असणार आहेत आमच्यासाठी, आणि तुमच्यासाठी जे पुढचे 15 ते 20 मिनिट असणार ना ते एक नंबर असणार आहेत। तर बरोबर 11:15 झालेत आणि 11:15ला आपली गाडी लगेच निघाली आहे आता एस टी स्टँडवरून। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं तर अर्ध्या तासाच्या अंतराने आपल्याला इथून गाड्या पाहायला मिळतात, कारण शटलच असते नगर ते कल्याण। त्यामुळे आपल्याला कल्याणला जायचं असेल इथून नगरहून आपल्याला जर इकडे कल्याणला यायचं असेल किंवा इथून आपल्याला जर नगरला जायचं असेल तर आपल्याला गाड्या आरामशीर भेटून जातात। कल्याणमधून अजून बाहेरच निघलो नाही, तर रस्त्याची अवस्था बघताय आपण आता इथं समोर। खतरनाक अवस्था झाली, त्यात ट्रॅफिक असतं, कारण की खड्डे असले की मग गाड्या वाहनांना हळूच चालवावं लागतात। सगळ्यात महत्त्वाचं तिकीट जे काढले मी आपल्याला दाखवतो, हे बघताय। तिकीट आहे आपलं 280 रुपये
म्हणजे एकाचं 140 रुपये. तर आम्ही काढले हे तिकीट आहे मड पारगाव. आता तुम्ही म्हणसाल मड पारगावला का, डायरेक्ट आळेफाट्यापर्यंत का नाही किंवा नगरपर्यंत का नाही. तर आपल्याला गाडीतनं तर आपल्याला माळशेज घाट दाखवायचंच आहे, पण साक्षात आम्ही तिथं उतरणार आहोत, त्या पावसाचा आनंद देखील घेणार आहोत आणि आपल्याला देखील तो आनंद घडवणार आहोत. यासाठी आम्ही दादांना विचारले की आम्हाला तिथं सोडा, तर ते आम्हाला तिथं सोडणार आहेत. आणि जे मड पारगाव म्हणून गाव आहे तिथपर्यंतच आम्ही तिकीट काढले. आता तिथलंच इथून तर तिथपर्यंत जो प्रवास आपल्याला असणार आहे. आता इथून 30 किलोमीटर राहिले आपलं मुरबाड नंतर मग पुढे जो आपला घाटाचा परिसर चालू होईल 30-40 किलोमीटर नंतर. मग हा सर्व जो काही परिसर असणार आहे आणि निसर्गरम्य रूप आहे, हे पावसाचं आपण ढग पाहताय, काळे ढग. सध्या इथं पाऊस नसला तर तिकडे हमखास 100% पाऊस असणार आहे आणि तोही अतिमुसळधार किंवा मुसळधार असणार आहे. तर मजा खूप येणार आहे, जबरदस्त असा प्रवास होणार आहे हा. समोर आपण पाहताय हे आहे शहाड स्टेशन. ही लाईन समोर आपण नाशिककडे चालली आहे बघा, नाशिककडे चालणारी ट्रेन ही. हां, इगतपुरी मार्गे नाशिकला जाणारा हा रूट आहे. तसं म्हणत होतो पाऊस थांबला आहे, तर पुन्हा एकदा आपण पाहता इकडे आता कल्याणमध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झाली आहे. म्हणजे शहरामध्ये पोचलो आहे आपण. जसं मी आपल्याला सांगितलं आत्ताच रेल्वे स्टेशन दाखवलं. आणि हा जो पूल आहे ना, ट्रॅफिक बघा आपण खाली उतरल्यावर थोडंसं ट्रॅफिक कमी होईल असं वाटतंय मला. या साईडला पण रस्त्याचं काम अजून चालू दिसतंय, त्यामुळे आपण पाहताय वाहनाच्या रांगा लागतात या साईडला पण. याला रस्ता बराच खराब दिसतोय. मला वाटलं थोडा वगैरे एखादा पॅच असेल हा रस्ता खराब आहे, पण हा जास्तच खराब दिसतोय. या साईडला बघा. असं असल्यावर मग इथेच आपल्या प्रवासाचा ब्रेक लागतो. तर रस्ता जर खराब असेल, त्यात पाऊस, त्यात खड्डे, मग काय अपघाताचे प्रमाण पण वाढतं. याच्याकडे शासनाने लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे, कारण की पावसाळा यायच्या आत अशा रस्त्यांचं काम जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं चांगलं असतं. हे नदीचं पाणी बघा कसलं आलंय खतरनाक. इकडं नदी आहे, मुरबाडच्या पुढं आलो ना आपण तर ही नदी लागते. कुठली नदी आहे मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आपण पांजरपोळ म्हणून गाव आहे, नदीला पाणी बघा किती आहे. पुलाला टेकले खाली इकडे या साईडला बघा. या मागच्या साईडला तर ना रस्त्यापर्यंत पाणी आलं होतं. अरुंद पूल आहे बघताय, जबरदस्त. खरं तर 2-3 दिवस पाऊस पडतोय ना, त्याच्यामुळे हे सर्व आपल्याला पाहायला मिळते. हा जो रस्ता आहे ना सरळ नाशिकला जातो टिटवाळा मार्गे, आणि आता आपण सरळ चाललोय मुरबाडकडे.
मुरबाडला पोहोचलोय आपण. वडापावची दुकानं बघा इथं. पुढं 1:10 झालेत. पोहोचलो आपण मुरबाडला. मुरबाड एस स्टँड पाहत आहे आणि मुरबाड एस स्टँड मी आत्ता पाहिलंय. आपणही बघून घ्या. अवस्था आहे तशीच आहे. अजून काय त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नाही. त्याच्यामध्ये काहीच साईन दिसत नाही की कधी नीट होणार आहे, कधी त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये रिपेअरिंग होणार किंवा नवीन होणार आहे. या साईडला आपण गर्दी बघताय. जर संडे त्याच्यामुळे आता आम्ही उतरलोय खाली उतरलोय आणि अजून बघा इकडं खूप साऱ्या स्त्री आहेत, चढायचा प्रयत्न करतात. जागा कमी आहे गाडीमध्ये. 30 किलोमीटर आलो आहे. 30 किलोमीटर म्हणजे आपण 1:10 झालेत. जवळजवळ 1 तास 20 मिनटं झालेत आपल्याला प्रवास करतोय आपण 30 किलोमीटरसाठी. उंबरपाडा म्हणून गाव लागले. पाऊस बघा कसा मुसळधार बरसतो आणि इकडे मार्केट बघा, भाजी मार्केट. इथून आता जवळजवळ 47 किलोमीटर राहिले आपलं माळशेज घाट. कसं आहे मुसळधार एकदम जोरात. गाडी पण सुसाट आहे आपली. पाऊस पण एकदम जोरात आहे आणि लवकरच येणार आहे आपलं माळशेज घाट. हा आहे कल्याण नगर हायवे. इकडं आहे आपली ST आणि नजारा बघा माझ्या पाठीमागे कसं आहे जबरदस्त. उत्तुंग असं सह्याद्रीच्या वरती सुळका पूर्ण ढगात अदृश्य झालेला दिसतोय. मुसळधार असा पाऊस, वरती काळे ढग. या साईडला आपली ST चालली आहे बोईसर पाटोदा. असं निसर्गरम्य दृश्य आणि मागच्या साईडला आपला रेस्ट स्टॉप. अजून काय पाहिजे आपल्याला. प्रवास करायला मिळतंय आणि हे सर्व आपल्याला पाहायला मिळतंय. या साईडला पर्यटक पाहताय आपण. माळशेज घाटाच्या खूप जवळ पोहोचलोय आपण आणि इकडचं हे निसर्गरम्य दृश्य.
लोकवस्ती बघा, इकडची घरांची शैली बघा आणि हा निसर्ग बघा, सगळं एका फ्रेम मध्ये. आणि समोर आहे ना एक धबधबा दिसतोय, काय खतरनाक आहे तो बघा. पुढे RTO वाले थांबलेत. खतरनाक कसला आहे पॉइंट बघा, कसला जबरदस्त आहे. आणि ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो तो माळशेज घाट, त्याची सुरुवात झालेली आहे. आणि आपलं स्वागत केलं अशा उत्तुंग अशा धबधब्यांनी. समोरून एसटी आली आपली, पाहताय आपण हा निसर्ग पाहताय, समोरून एसटी पाहताय. तर चला मंडळी, आता आपला पॉईंट आलेला आहे, उतरायचं आहे आता आपल्याला. इकडे ह्या साईडला बघताय बाहेर. धन्यवाद दादा. तर एसटीला म्हणूयात बाय बाय, चालली आपली एसटी. कसं आहे, एक नंबर फिलिंग. तर एसटीला बाय बाय केलंय. आता हा जो समोरचा पॉइंट आहे ना, इकडे बघा, आपण या साईडला खाली बघताय धुकच धुकं सगळीकडे. आता हा जो पॉइंट आहे ना, तो मागचा तो झालाय. आता आम्ही चाललोय समोर. आता समोरच्या साईडला काही दिसत तर नाहीये, पण आपला जो पॉइंट आहे बघा, तिथून वरतून डायरेक्ट एसटीवर पाणी पडतंय. एसटी पूर्ण आंघोळ करते तिथून ऑटोमॅटिक. तर त्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला ना. असं फिलिंग येते की थोड्याच काही मिनिटांमध्ये मुसळधार असा पाऊस बरसणार आहे इथं. पण या साईडला मी चालतोय आता सध्या, आणि इकडे बघा दरी बघा खाली, खतरनाक. जसं ना इथं बोर्ड वाचतोय ना, दरड कोसळू शकते, गाडी थांबू नका, भीती वाटायला लागली. चला इथून पटकन, जीव हातात घेऊन चालले आहे. आता पोलीस आत्ताच आले होते एक राऊंडवाले, ते म्हणले थांबू नका अजिबात इथं. चाललोय पुढच्या साईडला. या साईडला छोटे छोटे धबधबे बघा. इकडे तर दरीमध्ये काहीच दिसत नाही. कसं आहे, एक नंबर. फक्त थांबायचं नाही तर. हे बघा
हे इकडे बघा वरतून पाणी कसं येतंय, पण तेवढंच रिस्की आहे बरं काय, थांबायचं नाही तर. साक्षात स्वर्ग हे बघा. हे अरे हे बघ कसं आहे वरती. भाई लय जोरात पाऊस यायला लागला इकडे. चला कुठला व्हिडिओ काढू आणि कुठला नाही असं होतंय. एक नंबर. खरं तर एसटीचा एक शॉट घ्यायचा अशा ठिकाणी आपल्याला, पण थांबायची भीती वाटते या ठिकाणी. चला इकडून टँकर बघा मध्येच थांबलाय. हा जो पॉइंट आहे ना, या पॉइंट साठी आम्ही आलो होतो. चला एक नंबर. आणि ज्या गोष्टीची आतुरता होती तिथे आम्ही येऊन पोचलो होतो. आणि समोर आपण बघताय दृश्य, फक्त याच्या जागी, ह्या ट्रकच्या जागी तिथे एसटी असायला हवी होती. याच साठी केला होता अट्टहास. समोर अजून एक आपल्याला पुढे धबधबा दिसतोय. बघावं तेवढं नवलच आहे. पर्यटक बघा, सगळीकडे फोटोशूट चालू आहे, व्हिडिओ शूट चालू आहे. समोरचा धबधबा बघताय तुम्ही. आता मी याच्या पुढे काही नाही बोलणार, तुम्हीच बघा. विषय गोल माळशेज घाटचा मेन धबधबा. हे असं वातावरण रविवारी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण लक्ष घ्या, काळजी घेणं तितकेच गरजेचं आहे स्वतःची. भिजायची खूप इच्छा झाली होती, मागच्या आंबोली घाटामध्ये जाऊ शकलो नव्हतो, पण आता भिजणार. परंतु आता आपण काही एसटी मध्ये नाही, तर चला तर मंडळी. हे एफर्ट्स आपल्याला कसे वाटतात ते मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून जरूर कळवा. आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, तिथे मी माझे रील्स अपडेट वगैरे सगळं टाकतच असतो. आता आहे ना फुल भिजलोय फुल. इकडे दरी बघताय, या साईडला गाड्यांच्या रांगा बघताय. पटकन चला हे गाडीवर भाई मागून. आपल्या साईडला गाड्या येतात, ते लक्ष द्यायला लागेल. सगळ्यात महत्वाचं लय खतरनाक भिजलोय आता. या साईडला आता हा जो पॉईंट आहे ना, हा खरा पॉईंट. इकडून बघा, इकडून आता धुकं कमी झालंय, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आणि खूप कमी वेळासाठी आपल्याला दिसणार आहे, लगेच गायब होणार आहे. आणि ज्या गोष्टीची वाट बघत होतो धबधब्यात ना, आपल्याला एसटी बघायची होती. फायनली एसटी आली आहे आपली. एक नंबर. पालघर पैठण. एसट्यांची पर्वणी लागली आपल्याला इकडे. आता इकडे एसट्या बघा तुम्ही, आणि दुसरीकडे तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इकडे बघा कसं आहे निसर्गाचं हे रुद्र रूप. पण काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. एक नंबर. आता आहे ना, अजून एक आपली एक एसटी आलेली. आता तिला कॅप्चर करायचं आहे आपल्याला. पंढरपूर कल्याण. खरं तर आहे ना, बॅटरी संपली आहे, पण सीन संपायचं काय नाव घेत नाही. इकडे यार मध्ये गाड्या थांबवतात ना, रिस्क वाटते होता. मंडळी तुमच्यासाठी आहे ना, आज आहे ना बस स्पॉटिंगची सुद्धा पर्वणी असणार आहे. एका मागे एक दिसतात ते बस बघा, निसर्ग बघा.
पारनेर ठाणे BS6 लालपरी. आता आहे ना अतिशय रिस्की अशा रस्त्यातनं चाललोय आम्ही. कोणच पायी चालताना दिसत नाही, फक्त दोघं इकडं 5 फुटावर बघा, एकदम खोल अशी दरी, काहीच दिसत नाहीये. आणि त्या लिहिलंय समोर इथं थांबू नका. चला आता खरं तर आहे ना कुठली तरी गाडी बघतोय खाली जायला, म्हणजे तिथून आम्हाला ST किंवा काही दुसरं साधन मिळेल जेणेकरून आम्ही जुन्नर किंवा आळे फाट्यापर्यंत जाऊ. गेवराई नाला सोपारा. आणि घाटाच्या मध्यावरती आपल्याला शिवमंदिर दर्शनास येते. शिवमंदिर छोटेसे असले तरी टुमदार आहे. तर चला आता जाऊयात आतमध्ये आणि दर्शन घेऊयात. आता समोरचा जो पॅच आहे ना खूप खतरनाक दिसतोय, त्यामुळे म्हणलं जरा वेळ थांबावं आणि पाऊस थोडा कमी झाला की जावं इथून. तोपर्यंत आता इथे ना वडापाव घेतलं खायला. ST बघा अजून एक आली आपली, अजिबात दिसत नाही आता. या मंडळी वडापाव खायला या. अशा वातावरणात आहे ना या वडापावची चव आहे ना कुठला म्हणजे 500-600 वाला जो बर्गर पण असेल ना किंवा पिझ्झा असेल ना त्याला पण येणार नाही. मंडळी वडापाव नंतर आता गरम गरम चहा प्यायला या, ते पण माळशेज घाटात. एक नंबर. 4:52 झालेत आणि फायनली आहे ना आपल्याला गाडी भेटलेली आहे. आपण बघताय भीमाशंकरला चालली, कल्याणवरूनच आलेली गाडी. आणि जिथं आपण कल्याणवरून जे तिकीट काढलं होतं ना, जिथं आपल्याला जायचं होतं सेम त्याच गावात. गावाचं नाव काय होतं रे? मडपारगाव ना. गावाचं नाव विसरतोय सारखं. मडपारगाव म्हणून गाव आहे. तर तिथपर्यंत आता परत तिकीट काढले, 50 रुपये दिलेत. 25 रुपये तिकीट. मग तिथून आपल्याला दुसरी डायरेक्ट आळे फाट्याला गाडी भेटेल. इकडं आता तुम्ही धुकं बघा कसलं जबरदस्त झालं. मगाशी आपण आलो होतो त्यावेळेस तरी थोडं विजिबिलिटी होती, आता अजिबात नाही आहे काहीच. खरं तर या व्हिडिओमध्ये ना व्ह्यूज काही संपत नाही. मला असं वाटतं की आता व्हिडिओ संपवा नंतर संपवा, पण एक असे दृश्य येतात ना ते मला कॅप्चर करणं मला आहे ना हा मोबाईल भागच पाडतोय. बघा आता समोर आपण बघा बघा डॅम कसला खतरनाक भरलाय. आता डॅमचं नाव काय? पिंपळगाव जोगा धरण. पिंपळगाव जोगा धरण आहे हे. 40% भरले. 40% भरले आत्ताशी, तरी कसं केवढं खतरनाक दिसतंय. एक नंबर. हे जे आहे ना हे धरण इकडे पाणी येतं. धरण दिसतं का ते? तर चला आता आपला स्पॉट आलेला आहे, इथून आपल्याला गाडी भेटेल. तर चला तर चला आपल्या मेन स्पॉटला आपल्याला आणून सोडलं. इथून आपल्याला डायरेक्ट गाडी भेटणार आहे आळे फाट्यासाठी. आपली ST बघताय भीमाशंकरला जाणारी. तर एकदा जोरात बोलूया, हर हर महादेव. महादेवाच्या दारी चालली आपली ST. आता समोर एक हिरकणी दिसते आपल्याला, कल्याण अहमदनगर. तर चला आता या गाडीनेच आपण जाऊयात. जागा धर. आणि फायनली आता आपल्याला गाडी भेटलेली आहे हिरकणी. आता याच्यामध्ये सीट पण आहे व्यवस्थित. आता थोडासा आराम करूयात. आणि जे काय आपल्याला दाखवायचं होतं संपूर्ण आपल्याला माळशेज घाट मी आपल्याला दाखवला आहे आणि आपल्याला तो आवडला असेलच. तर आता आपण डायरेक्ट भेटूयात आता याच्यानंतर आळे फाट्याला. 6 वाजलेत आणि आपलं स्वागत केलंय खड्ड्यांनी आळे फाट्यामध्ये. तब्बल 6 तासापेक्षा जास्त प्रवास करून मध्ये ब्रेक घेतला होता ते खरं आहे, पण 6 तासानंतर पोचलोय आत्ता इथं आपण आळे फाट्याला. आणि माळशेज घाटाचा जो आपला मेन आकर्षण असलेला प्रवास इथेच आपण संपवलाय. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हां, इंस्टाग्रामवर आपण मला फॉलो करू शकता. इन्स्टा ID आहे puneri.humsafar. तिथे आपण मला फॉलो करू शकता. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.